अरवली पर्वत वाद पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयामध्ये. अरवलीच्या नवीन व्याख्येवरून न्यायालयामध्ये आज महत्त्वाची सुनावणी. टेकड्यांच्या उंचीवरून वाद. सर्वोच्च न्यायालयात काय निर्णय देणार याकडे सगळ्यांचं लक्ष. हिंगोलीमध्ये गारठा वाढल्यामुळे रब्बी हंगामातील हरभरा पीक धोक्यात. शेतकऱ्यांची वाढली चिंता. उत्पन्नात घट होण्याची शक्यता. नंदुरबार जिल्ह्यात भात कापणी आणि मळणीची लगबग. पारंपरिक मळणी सुरू, पण उत्पादनात मोठी घट. पावसामुळे भात पिकांचं नुकसान. शेतकरी मात्र संकटात. अकोल्याच्या अडगाव रेल्वे स्थानकावरती बिबट्याचा मुक्त संचार. बिबट्याचा वावर कॅमेऱ्यात कैद. काल सकाळी बिबट्याचा एका शेतकऱ्यावर हल्ला. स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण. शहापूर उपागड शेत शिवारात बिबट्याचा हल्ला. शेतकरी गंभीर जखमी. बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी. चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात 2 मजुरांचा मृत्यू. मानव वन्यजीव संघर्षामध्ये वर्षभरात 47 नागरिकांचा मृत्यू. बांबूची तोडणी सुरू असताना वाघाचा अचानक हल्ला. वाशिमच्या मानोरा तालुक्यातील रुईगोस्ता शिवारात विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवनदान. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रेस्क्यू ऑपरेशन राबवून बिबट्याला काढलं बाहेर. वर्ध्याच्या टाकरखेडा शिवारात शेतातील विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू. शिकारीचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडल्याचा अंदाज. महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची जेजुरी गडावर गर्दी. भाविकांच्या अनुषंगानं शहरातील हॉटेल्स आणि निवासस्थानं हाऊसफुल. संभाजीनगरमध्ये सगळी पर्यटन स्थळं गजबजली. 3 दिवसात 92,000हून जास्त पर्यटकांनी विविध पर्यटन स्थळांना दिली भेट. वेरूळ, अजिंठा लेणी, बीबी का मकबरा, दौलताबादचा किल्ला अशा स्थळांवरती विक्रमी गर्दी. हिंगोलीतील खाकीबाबा मठातील राम मंदिरावरती वीज पडून कोसळला कळस. तर मंदिरही जुनं झाल्यानं मंदिराचेही काही भाग गळून पडत असल्याचं चित्र. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये भीतीचं वातावरण. बुलढाण्याच्या चिखली मेहकर रोडवरील नागझरी फाट्याजवळ अपघात. अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक. अपघातात दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी. लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स देण्यासाठी बनावट वेबसाईट तयार करणारा आरोपी बिहारमधून अटकेत. जालन्याच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर पोलिसांची संयुक्त कारवाई. 1,46,000चा मुद्देमालही जप्त. बीडच्या शाहूनगर भागात एका ऑफिसवर दगडफेक करत एकाला मारहाण. ऑफिस मालकाला बंदुकीचा धाक दाखवल्याची तक्रार. पोलिसांकडून शोध सुरू. महाराष्ट्र अंमली पदार्थ विरोधी पथकाची कर्नाटकात जाऊन धडक कारवाई. बंगळुरूतील 3 ड्रग्ज बनवणारे कारखाने उद्ध्वस्त. 55,88,00,000चा मुद्देमाल जप्त. न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेआधी श्रेयस अय्यर मैदानात परतण्याची शक्यता. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या 3ऱ्या एकदिवसीय सामन्यात झाली होती दुखापत. जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेत गुकेश आणि अर्जुन एरिगेसीला संधी. बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या 9 फेऱ्यांनंतर चांगली कामगिरी. उत्तराखंड विरुद्धच्या लढतीपूर्वी अभिषेक शर्मा सज्ज. नेटमध्ये केला जोरदार सराव. पंजाबचा कर्णधार आणि सध्याचा आक्रमक फलंदाज अभिषेक शर्मा फॉर्ममध्ये. 2025 मध्ये करणबीरचा विराट अवतार. ऑस्ट्रेलियाच्या करणबीर सिंग यानं सूर्यकुमार यादव आणि मोहम्मद रिझवान सारख्या दिग्गजांचे रेकॉर्ड्स मोडले. 2025 मध्ये T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस. लॉरानं महिला T20 मधील सर्वात जलद अर्धशतकाची केली बरोबरी. न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिला सुपर स्मॅशमध्ये लॉरा हॅरिसची स्फोटक खेळी. T20 क्रिकेटमधील सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम. मैदानातच आला हृदयविकाराचा झटका. प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन. बांगलादेश क्रिकेटवर शोककळा. ढाका कॅपिटल संघाचे सहाय्यक प्रशिक्षक मेहबूब अली जाकी यांचं मैदानातच कोसळून निधन. सैराट फेम रिंकू राजगुरूंना नुकताच एका मुलाखतीमध्ये लग्नानंतर मुलांना काम करू दिलं नाही तर या प्रश्नाचं उत्तर दिलंय. इतकी वर्ष जितकं आपण कामाबरोबर जगतो ते कोणीतरी महिनाभरापूर्वी आयुष्यात आलेला माणूस जर हिसकावून घेत असेल तर त्यापेक्षा वाईट काहीच नाही, असं रिंकूचं उत्तर. अक्षय खन्ना आपल्याच धुंदीत असतो. त्याला कोणाबद्दल काहीच फरक पडत नाही. त्याचं लाईफ वेगळं आहे. अक्षय खन्नाच्या स्वभावाबद्दल अर्शद वारसीनं केला खुलासा.
अभिनेता विक्रम भट आणि त्याच्या पत्नीची दुसरी जामीन याचिका न्यायालयानं फेटाळली. विक्रम आणि श्वेतांबरी यांना फसवणुकीच्या प्रकरणात 7 डिसेंबरला झाली होती अटक. अलिबागमधील पोयनाड नाका इथं शिवसेनेच्या वतीनं निषेध आंदोलन. मंगेश काळोखे हत्या प्रकरणाचा कार्यकर्त्यांकडून निषेध. दोषींवर कठोर कारवाई आणि दोषींना न्याय देण्याची मागणी. बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांच्या निषेधार्थ वाशिममध्ये बजरंग दलाकडून निदर्शनं. भारत सरकारने या प्रकरणाची तातडीनं दखल घेऊन बांगलादेश सरकारवर दबाव आणावा, आंदोलनकर्त्यांची मागणी. वाशिमच्या शिरपूर इथल्या जैन मंदिरातील दिगंबर पुजाऱ्यांवरती झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ दिगंबर समाजाचा इशारा मोर्चा. आरोपीला अटक करण्याची मागणी. महापालिका निवडणुकीआधी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उरले शेवटचे 2 दिवस. मुंबईमध्ये राजकीय पक्षांच्या जागा वाटपाचा प्रश्न अनेक ठिकाणी कायम. तिढा सुटलेल्या जागांसाठी एबी फॉर्म वाटायला सुरुवात. नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि स्थानिक भाजप नेत्यांमध्ये रात्री खलबत. आज नागपूर महापालिका निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता. मुंबईमध्ये भाजपकडून युवा चेहऱ्यांना संधी. भाजप युवा मोर्चा अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना वॉर्ड क्रमांक 47 मधून निवडणुकीच्या रिंगणात. नवनाथ वन 135 मधून तर किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या प्रभाग क्रमांक 107 मधून रिंगणात. महापालिका निवडणुकीसाठी घराणेशाही विरोधात भाजपचा मोठा निर्णय. आमदार आणि खासदारांच्या घरात उमेदवारी मिळणार नाही, भाजपची महत्त्वपूर्ण घोषणा. ज्या प्रभागांमध्ये आमची डाळ शिजत नाही अशा ठिकाणी आम्ही प्रस्थापितांना प्रवेश देतोय, त्यात काही वाईट आहे. निष्ठावंत त्या ठिकाणी निवडूनच येत नाहीत तर त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी का द्यायची, गिरीश महाजन यांचं वक्तव्य. मनसे अध्यक्ष राज ठाकरे संबोधित करणार कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला. मुंबईतल्या रंगशारदामध्ये आज मनसेचा मेळावा. मुंबईतील सर्व पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश. कोल्हापूरमध्ये काँग्रेसकडून 14 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर. आधी जाहीर झाली होती 48 उमेदवारांची यादी. काँग्रेसकडून एकूण 62 जणांची नावं जाहीर. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा मुंबई महापालिकेमध्ये स्वबळाचा नारा. 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर. पहिल्या यादीमध्ये नवाब मलिक यांच्या कुटुंबातील 3 उमेदवार. आमदार सना मलिकांवर निवडणुकीची जबाबदारी. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून स्पष्ट. घड्याळ आणि तुतारी चिन्हावरच दोन्ही पक्ष मैदानात. दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं अशी अनेकांची इच्छा. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी हे गरजेचं होतं, अजित पवार यांचं वक्तव्य. पुण्यातील कार्यकर्त्यांची उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांकडे पवारांच्या राष्ट्रवादीची तक्रार. वाट पाहून पवारांच्या राष्ट्रवादीकडून चर्चा करायला कोणीच आलं नाही. वाट पाहू नका, पुढे जा, वरिष्ठ नेत्यांच्या सूचना. मुंबईच्या प्रभाग क्रमांक 2 मधून आज तेजस्वी घोसाळकर भाजपकडून भरणार उमेदवारी अर्ज. रॅली काढत करणार शक्ती प्रदर्शन. नुकताच ठाकरेंच्या सेनेतून भाजपमध्ये केला होता प्रवेश. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी वंचितकडून उमेदवारांची घोषणा. वंचित बहुजन आघाडीची पहिली यादी जाहीर. पहिल्या यादीमध्ये 10 उमेदवारांची नावं. मुंबई महापालिकेसाठी काँग्रेस आणि वंचितची आघाडी. मुंबईमध्ये वंचित 62 जागा लढणार. वंचित आणि काँग्रेसची नैसर्गिक आघाडी. आजपासून नवीन अध्याय सुरू. हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नितीन देशमुख अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत करणार प्रवेश. जितेंद्र आव्हाड यांचे निष्ठावंत म्हणून नितीन देशमुख यांची ओळख. पावसाळी अधिवेशनामध्ये नितीन देशमुख यांनी घातला होता राडा. नाशिकमध्ये मवियात फूट पडण्याची शक्यता. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेसह माकप एकत्र लढणार असल्याचं जवळपास निश्चित. 13 ते 14 जागांवरून चर्चा फिसकटल्याची माहिती. इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी. इचलकरंजीमध्ये मवियातून ठाकरेंची शिवसेना बाहेर. ठाकरेंची शिवसेना एकटी लढणार. उल्हासनगरमध्ये शिवसेनेचे 500 पेक्षा जास्त पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारीमध्ये. आयात उमेदवार नको, स्थानिक उमेदवार द्या, शिवसैनिकांची मागणी. शिवसेना शाखेसमोर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी.
सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी शिंदेची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाची युती. दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून युतीची अधिकृत घोषणा. सोलापूर महापालिकेसाठी पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर. पक्षाच्या वतीनं निवडणुकीसाठी 6 उमेदवारांची घोषणा. पवारांची राष्ट्रवादी मवियासोबत लढणार. सोलापुरात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का. जाहीर केलेल्या पहिल्या यादीतील एका उमेदवारानं सोडला पक्ष. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आणि माजी नगरसेविका फिरदौस पटेल यांचा MIM मध्ये प्रवेश. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी राष्ट्रवादीकडून पहिली उमेदवारी यादी जाहीर. पहिल्या यादीमध्ये शहरातील 18 उमेदवारांची घोषणा. चंद्रपुरात महानगरपालिकेसाठी ठाकरेंची शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये युती जाहीर. संयुक्त पत्रकार परिषदेतून करण्यात आली युतीची घोषणा. अकोला महापालिकेच्या जागा वाटपावरून महायुतीमध्ये तिढा कायम. 2 जागांवरून भाजप शिवसेनेमध्ये मतभेद. जागा वाटप केव्हा जाहीर होणार याकडे सगळ्यांचं लक्ष. कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये वाद. स्थानिक पातळीवरती युतीला तीव्र विरोध. युती झाल्यास काम करणार नाही, कार्यकर्त्यांचा इशारा. मीरा भाईंदरमध्ये प्रताप सरनाईकांचा भाजपला अल्टिमेटम. 24 तासात युतीचा निर्णय न झाल्यास वेगळा निर्णय घेऊ. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी युतीसाठी ठेवली होती अट. ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर जागा वाटपावरचा पेच कायम. काही जागांमध्ये बदल करण्याची मनसेची मागणी. दादर, माहीम, प्रभादेवी, विक्रोळी अशा मराठी बहुल भागात पेच अजूनही कायम. कोण किती जागा लढवणार हा विषय नाही. जागा आणि आकड्यांमध्ये कुणी पडत नाही. जे काही राहणार आहे ते कुटुंबात राहणार. संजय राऊत यांचं वक्तव्य. जागा वाटपात उद्धव ठाकरे मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार. तिकीट वाटपानंतर राज ठाकरे आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पश्चाताप होईल. उदय सामंत यांचं वक्तव्य. ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा झाल्यानंतरही उमेदवारी जाहीर होत नसल्यानं इच्छुकांची शिवतीर्थावर धाव. मुंबई बाहेरील पदाधिकाऱ्यांना AB फॉर्मचं वाटप केलं जात असल्यानं मुंबईतील उमेदवारांना AB फॉर्म कधी मिळणार याची पदाधिकाऱ्यांमध्ये उत्सुकता. पक्षांतर केलेल्यांना मनसेची दारं बंद. ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मनसेला सोडून गेलेल्यांचा पक्षात पुन्हा येण्याचे प्रयत्न. मनसे नेते राजू पाटील यांचं वक्तव्य. 2 गुजराती आपल्या मुंबईला गिळायला निघालेत. उद्धव ठाकरेंची अमित शहा आणि पंतप्रधान मोदींवर टीका. भाजपने आपला दुरुपयोग केला, आता काँग्रेसचाही अनुभव आला. उद्धव ठाकरेंचा टोला. औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष असलेल्यांनी अब्दालीची भाषा करू नये. बाळासाहेबांचं हिंदुत्व सोडलं म्हणून मराठी माणूस उद्धव ठाकरेंपासून दूर गेलाय. नवनाथ बन यांची टीका. माझीच माणसं फोडून माझ्याच अंगावर सोडतायत. ज्यांना आम्ही मोठं केलं तेच माझ्यावर वार करतायत. आपली आई विकत आहात, थोडी तरी लाज वाटली पाहिजे. उद्धव ठाकरे यांची शिंदेंवर टीका. मराठी माणसाचं नाव पुढे करून सत्ता ठाकरे कुटुंबाकडे. कुटुंबासाठी सत्ता राखण्याचा अट्टहास म्हणूनच उबाठाचा पराभव अटळ. नवनाथ बन यांची टीका. मुंबईमध्ये डबेवाला असोसिएशनचा महायुतीला पाठिंबा. डबेवाल्यांना विधानसभा आणि लोकसभेला ठाकरेंच्या शिवसेनेला दिला होता पाठिंबा. आश्वासनांची पूर्तता न झाल्यानं डबेवाल्यांची महायुतीला साथ. कोरोना काळात उद्धव ठाकरेंनी केलेल्या कामाची माहिती पुस्तिका प्रकाशित. कामांची माहिती कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवावी. अनिल देसाई यांचं आवाहन. उल्हासनगरमध्ये मनसेला खिंडार. मनसेचे शहराध्यक्ष संजय घुगे यांचा भाजपमध्ये प्रवेश. ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मनसेला गळती. उल्हासनगरमध्ये महापालिका निवडणुकीसाठी मनसेची वाट खडतर. मुंबईतील पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते धनंजय पिसाळ यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. शरद पवारांचे अत्यंत निकटवर्तीय नेते म्हणून धनंजय पिसाळ यांची ओळख. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांची सोशल मीडियावर पोस्टमध्ये पक्षाचं चिन्ह. शरद पवार, सुप्रिया सुळे कोणाचाही फोटो नाही. केलेल्या कामाचा इतिहास आणि जनतेचा अढळ विश्वास अशी मात्र टॅगलाईन.